नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज पाहूया आपण विशेष मला आवडणारे मेथीचे मुटगोळे. तुम्ही कधी केलेत का असे? बघा, नक्की करून बघा. 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, ओवा घेतला आहे, जिरे घेतले आहे, मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि तेल घातलं आहे थोडंसं मोहनसाठी आणि थोडासा पिंचभर सोडा घालायचा आणि थोडा हिंग घालायचा आहे. पिंचभर सोडा घालायचा आहे, जस्ट थोडासा. 1च कप पीठ आहे ना, पिठानुसार आपली क्वांटिटी पाहून घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि नंतरच भिजवायचं पीठ. असं मिक्स करून घेतलं ना, मस्त पूर्ण हे होते त्याला, म्हणजे तेल आणि मीठ आणि सोडा सगळं मिक्स एकसारखं युनिफॉर्म होऊन जाते आणि आपलं पीठ एकदम मस्त होते. मग हे बघा, मस्त भिजवून घेतलं मी. आपलं जास्त घटसर पण नाही पाहिजे, जास्त पातळ पण नको. आपल्याला चपातीला जसं असते तसं पीठ मळून घ्यायचं आणि 10 मिनिट झाकून ठेवायचं. 10 मिनटानंतर आपल्याला हे मस्त नीट करून घ्यायचं. उंडा गव्हाची जी कणिक आहे ती मस्त हे करून घ्यायची, चोडून घ्यायची आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे. त्याचे आपल्याला मुटगोळे बनवायचे ना, म्हणून मग छोट्या आकाराचे असले तर फारच छान. मी थोडे मीडियम आकाराचे बनवले. बऱ्याच ठिकाणी बनवतही नसतील, माहीतही नसेल, पण मग मी तर बऱ्याच वेळा बनवते. मला खूप छान लागतात. थोडंसं तेल घ्यायचं हाताला लावून आणि असे जे आपण गोळे केले त्याचे असे मुटगोळे बनवून घ्यायचे. फार काही जास्त हे नाही लागत, मेहनत नाही लागत, पण खायला खूप छान लागतं ते. मी तर खूप वेळा बनवते. मेथीची भाजी छान असली, कवडी भाजी असली की मी हेच बनवते. कारण चपाती आणि मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला आहे, म्हणून वेगळं काहीतरी बनवायचं. पण हे वेगळे जी मुटगोळे आहेत खूप छान लागतात खायला. नक्की एकदा करून बघा तुम्ही. मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने कढईमध्ये धुवून घेतली मी आधी आणि आता ते चाळणीमध्ये डबल धुतली आहे, कारण माती असते या दिवसाची. मस्त कवडी भाजी आहे एकदम. तर आता कढई ठेवूया गॅसवर. कुठल्याही याला फोडणी जर चांगली बसली तर त्याची चव एकदम डबल होते, चांगली चव होते. तेल टाकलं आहे, जिरे टाकले, खूप सारा लसूण टाकायचं आहे आणि लाल होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जाड भरड म्हणजे लाल तिखट टाकायचं आहे. याच्यामध्ये वाळलेलंच तिखट चांगलं लागते, म्हणजे म्हणजे चिली फ्लेक्स म्हणतो आपण त्याला, तेच चांगलं लागते. याच्यामध्ये हळद टाकली, धनेपूड टाकले थोडं. आणि आता आपल्याला हे चांगलं झालं आहे. आता तिखट मसाला चांगला झाला आहे. आता मेथी टाकून घेऊया आपण. मेथीमध्ये थोडंसं पाणी राहिलं तर राहू द्या. एकदम सुकी मेथी नाही घ्यायची, म्हणजे आधीच धुवून नाही ठेवायचे, वेळेवर धुवायचे आणि लगेच टाकायचे. म्हणजे त्यामुळे काय होते, आपले गोळे शिजवायचे त्याच्यामध्ये, म्हणजे ते शिजून येतील चांगले. चवीनुसार मीठ टाकायचं. आपण गोळ्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, तर आपल्या बेतानेच चवीनुसारच टाकायचं आहे मीठ. आणि हे चांगलं मसाले मेथीला लागतील असे हलवून घ्यायचे. आता गॅस फुलही असलाच चालतो 2 मिनटासाठी, म्हणजे वाफ येऊन जाते मेथीला. 2 मिनटासाठी झाकून ठेवते मी, म्हणजे जे आपण मसाले टाकले ते मिक्स होतात, सगळे पूर्ण भाजीला लागतात. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही बनवता का असे मुटगोळे? मला नक्की सांगा. 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं, वाफ काढून घ्यायची.
2 मिनिट झाले आहे बघा, कशी मस्त चिमली आहे आता हे भाजी, मेथीची भाजी. आता आपल्याला ही अशी प्लेन पसरून घ्यायची आहे कढईमध्ये आणि याच्यावरती आपल्याला मुटगुळे शिजवून घ्यायचे आहेत, वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले मुटगुळे चिटकणार नाहीत कढईला. अशी प्लेन करून घ्यायची आणि ती पटापट मुटगुळे टाकून झाकून ठेवायचे आहेत, 5 मिनिट शिजून घ्यायचे आहेत. जास्त वेळ नाही लावायचं या प्रक्रियेला, म्हणजे आपली वाफ जी आहे ती पाणी आटून नाही द्यायचं. जर आटलं समजा आपला मेथी ड्राय झाली तर मग आपण जे झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती पाणी ठेवायचं, म्हणजे खालून भाजी जळणार नाही, मेथीची भाजी जळणार नाही आणि आपले मुटगुळे पण वाफेवर चांगले शिजून येतील, याची काळजी घ्यायची. आणि आता चांगलं स्लो गॅसवर एकदम 5 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे वाफेने आपले मुटगुळे होऊन येतात. हे बघा मी 5 मिनिटानंतर काढलं आहे. आता हे मेथीची भाजी पण शिजली आहे आणि आपलं थोडंसं असं ओलावा पण आहे मेथीच्या भाजीला. मग आपण आणखी 2 मिनिट झाकून ठेवूया मेथीची भाजी, म्हणजे पूर्ण याला हलवून घ्यायची. मीठ तिखट हळद लागून जाते गोळ्यांना आणि ड्राय पण होऊन येते. आणखी 2 मिनटासाठी झाकून घ्यायचे, झाकून ठेवायचे, म्हणजे आपले मुटगुळे चांगले शिजतील. हे बघा किती मस्त झाले, खायला अजिबात चिकट लागत नाहीत. नक्की करून बघा तुम्ही, फक्त काळजी घ्या करताना. थोडासा सोडा, मोहन आणि रवा घालायचं गव्हाच्या पिठामध्ये, किंवा मग जाडसर जर गव्हाचं पीठ असलं तर मग तर काहीच घालायची गरज नाही, खूप मस्त होते. पण आपल्या चपातीचं पीठ बारीकच असते. हे बघा मी कापून पाहिलं आता, पहा किती मस्त झाले, एकदम अशी जाळी आली आहे त्याला आणि चिकट अजिबात लागत नाहीत हे. त्याच्यामुळे मस्त करून बघा, खाऊन बघा आणि जर आवडल्यास लाईक करा. नसतील आवडले तर डिसलाईक पण करू शकता, असं काही नाही. पण एकच एक भाजी खाऊन कंटाळा येते, पण मग अशी बनवून बघा तुम्ही, भाजी पण खाणार गोळ्यासोबत आणि आपले विशेष आयटम पण वेगळं काही खायला मिळणार, म्हणजे वेगळी चव मिळणार. हे बघा मी प्लेटमध्ये काढते आता, बघा किती मस्त झाले आहेत, खूप टेस्टी लागतात हे खायला. आणि मेथीची भाजी तर सगळ्या भाज्यामध्ये श्रेष्ठ आहेच. हे बघा किती मस्त झाले. टोटल 7 ते 8-9 मिनटात भाजी आणि सगळं होऊन येते गोडे. ते करून बघा, खाऊन बघा. थँक्यू.